आवरला. राजा पटकन स्वर्गातून खाली आला. एका तासात काय करायचं म्हणून आपल्या सद्गुरूकडे गेला. सद्गुरूने सांगितलं 1 तास देवाचं भजन कर, तुला मुक्ती मिळेल. मग आता देवाचं भजन करण्याकरता 1च तास शिल्लक राहिला म्हणून त्याने आपला मुलगा आहे त्याला राजगादीवरती बसवलं. हो, त्याचं नाव आहे राजा रघु. रघुला गादीवर बसवलं. भजन करता करता निघून गेला. त्याचा जीवनमुक्त झाला. रघुचं राज्य संपलं. तिथं आज नावाचा राजा गादीवर बसला. आज राजाचं नाम, त्याचंही आयुष्य संपत आलं. त्याने आपला दशरथ नावाचा राजा गादीवरती बसवला. दशरथाचं राज्य सुखाचं होतं, समृद्धीचं होतं, आनंदाचं होतं, सगळं बरोबरून होतं. फक्त त्याच्या जीवनात एकच नव्हतं, पुत्र येणं राज्य सर्व दुःखाय कल्पते. सगळं होतं पण पोटी संतती नव्हती. पोटी संतती नव्हती म्हणून राजा नेहमी नाराज असायचा. एक दिवस वशिष्ठ समोर गेला आणि वशिष्ठांच्या समोर हात जोडून त्याने काय आला होतं जाऊ दे. बगरीचं वाटे का गोपाल कृष्ण ते बाहेर वाटा म्हणा, बाहेर घ्या म्हणते. तिकडे गेट मध्ये घ्या, इकडे गेट मध्ये घ्या तिकडे. अहो एवढ्या माणसाचं एवढ्या महिलांचं तुम्ही कसं नाही करता? त्यांचं कथेतच पोट भरतं. त्यांना बघायचं वातावरण काय होईल. गोपाल कृष्ण भगवान चला. आणि मग राजा दशरथाला सगळं भरपूर आहे पण पोटी संतती नाही म्हणून तो दुःखी आहे. वशिष्ठ मुनी समोर आले. वशिष्ठ मुनींना हात जोडले, साष्टांग दंडवत घातला. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. संतांना चौथा अगोदर नमस्कार करावा. संतांना नमस्कार केला, साधूला नमस्कार केला की आपल्या जीवनाचे दोष जातात, वासनेचं पाप जातं. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, आपोआप पाप जातं. दादा पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत व्हावे. कशाने होता? घेता सज्जनाची. तेव्हा मी तुम्हाला कथा अतिशय अशी टप्प्याटप्प्यात सांगतो बरं का. तुम्हाला वेळ आहे ना बसायला? आणि तर पुन्हा 12 वाजले म्हणशाल बाबा लागसेल पुन्हा जांभळा. तसं होणार नाही ना? नाही होणार ना. सांगता येत नाही. मी 4 वाजता सुद्धा उठू देणार नाही आज तुम्हाला. चालेल? मग पुण्यवान व्हायचं तुम्हाला. व्हायचा ना? म्हणा मग निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव तुकाराम. एकनाथ 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 नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान निवृत्ती नामदेव सोपान नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान नामदेव तुकाराम. नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. Oh
झाल्या पुण्यवान आता. सज्जनाच्या संतांचे नाव घेतले का पुण्य लगेच पुण्य आपल्याला मिळतं, बरोबर. अशा पद्धतीनुसार वशिष्ठ मुनींचं दर्शन घेतलं. वशिष्ठ मुनींनी विचारलं, राजा अरे तू अयोध्येचा राजा आहे, जे स्वर्गात नाही ते अयोध्येमध्ये, जे भगवान शंकराच्या शिवजीच्या कैलासात नाही ते अयोध्येमध्ये आहे, जे ब्रह्मलोकात नाही ते अयोध्येमध्ये आहे. मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या माणसांनी सगळ्यांनी कोणी स्वर्गाची अपेक्षा करावी, कोणी कैलासाची अपेक्षा करावी, कोणी ब्रह्मलोकाची अपेक्षा करावी. पण ब्रह्मलोकातील, स्वर्गातील, वैकुंठातील लोक अरे अयोध्येत यायची अपेक्षा करतात. एवढं पुण्यवान नगरी तुझी, एवढा पुण्यशील राजा आहे, पण तुझ्या चेहऱ्यावरती नाराजी का? एवढं विचारलं आणि राजा दशरथाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहल्या. राजा म्हणतो, महाराज अहो सगळं आहे, सुख आहे, समृद्धी आहे, समाज सगळं आहे, पण माझ्यानंतर या राजगादीवरती वारसदार नाही. पुत्र हिनश्य राज्य सर्व दुःखाय कल्पते, पोटी संतती नाही म्हणून मी दुःखी आहे. वशिष्ठ मुनींनी सांगितलं, एक काम करा, आपण पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करू. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करायला सुरुवात केली. सगळ्या त्रैलोक्यामध्ये जगातील सगळ्या राजांकडून आमंत्रित केलं आणि आता पुत्र कामेष्टी यज्ञ करायचे, पण तो कोणाच्या हातून करायचा? कोणाच्या हातून यज्ञ करून चालेल का? मग त्याच्याकरता कोण पाहिजे? म्हणून सगळ्या ऋषी मुनींनी एकत्र येऊन हा यज्ञ कोणाच्या हातून करायचा त्याचं नाव ठरवलं आणि त्या महात्म्याचं नाव आहे शृंगी महाराज. शृंगी नावाचे मुनी, त्यांच्या हातून हा यज्ञ करायचा आहे आणि ते अरण्यात राहत होते. त्यांना आतापर्यंत स्त्री कशी असते, पुरुष कसा असतो, कसलीच कल्पना नाही. त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं. नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय माहिती. पण त्या शृंगीला जर इकडे आणायचं असेल तर काय करावं, कोणाकडून येईल? म्हणून आमच्या आई जगदंबेकडे गेले. जगदंबा मातेने सांगितलं, तुम्ही घाबरू नका, शृंगी मुनीला आणण्याची जबाबदारी आमची. कारण कसाही जरी मुनी असला, कसाही जरी साधू असला, तरी तो एकदा स्त्रीच्या समोर गेला की तो वितळल्याशिवाय राहत नाही. मोठे मोठ्यांचे उदाहरण दिले, विश्वामित्रासारख्याचे, दुर्वास महर्षी सारख्याचे. एवढंच नाही, ज्याने विश्वाची निर्मिती केली तो ब्रह्मदेव, त्याची पत्नी सावित्री, ही असताना सुद्धा स्वतःची मुलगी आहे सरस्वती. त्या सरस्वतीचं सौंदर्य पाहिलं आणि ब्रह्मदेव सरस्वतीच्याच मागे पळायला लागला. तुम्ही घाबरू नका, तो शृंगी ऋषीला आणण्याची जबाबदारी आमची. म्हणून स्वर्गातल्या काही देवांगना स्त्रिया तिथे बोलावल्या आणि त्यांना सांगितलं, जा तुम्ही शृंगी मुनीला मोहित करून इकडे घेऊन या, त्यांच्याकडून यज्ञ करून घ्यायचं आहे. म्हणून त्या देवांगना शृंगी मुनीला आणण्याकरता गेल्या आणि त्या देवांगनांना बघितलं आणि ते शृंगी नावाची मुनी आहेत ना, ते हसायला लागले आणि लांब पळून जायचे. हसायचे लांब पळायचे, हसायचे लांब पळायचे. याचं कारण असं होतं की त्यांना आत्तापर्यंत असं विचित्र प्राणीच पाहिलं नव्हतं. असा विचित्र प्राणी पाहिला कारण ते जंगलात राहिल्यामुळे त्यांनी काय बघायचे, वाघ, सिंह, हाती, कोल्हे, लांडगे, सर्प. झाडावरती बघितलं तर पशु दिसायचे, पक्षी दिसायचे, मग ते राघू असतील, मैना असतील, तो वगैरे वगैरे, चिमण्या, पाखरं, कावळे, कबूतर
वगैरे, पण असा उभा मनुष्य देह नावाचा प्राणी त्यांनी अजून पाहिला. ते काय करायचे, आपल्या शरीराकडे पाहिजे आणि त्या देवांगणाकडे पाहिजे. आता त्या देवांगाने आपल्या अंगावरची वस्त्र सोडून ठेवली होती, म्हणजे त्या उघड्या अवस्थेत होत्या. तो काय करायचे, शृंगी मुनी आपल्या शरीराकडे बघायचे, त्यांच्या शरीराकडे बघायचे. याचा आपल्यासारखे दिसतात हे प्राणी, पण काही अवयव बदललेले दिसले. म्हणून थोड्या वेळा त्या शृंगी मुनी जवळ त्या त्या देवांगाना गेल्या आणि त्या शृंगी मुनींनी एकमेकांना त्यांनी हात जोडले. यांनी हात जोडले म्हणून त्यांनी हात जोडले. त्यांना काहीच माहित नाही कशाला हात जोडायचे म्हणून, पण या देवांगणाने हात जोडले, त्यांनी तसे हात जोडले. त्यांनी विचारलं आपण कोण, त्या देवांगणाने विचारलं आपण कोण. आता त्यांनी असं म्हटल्यावर हे म्हणले आपण कोण. बघा बरं का ते गंमत, त्यांना बोलण्याचे ज्ञान होतं, फक्त त्या जसे बोलायचे हे तसे बोलायचे. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं काय सांगावं यांना आता, पण यांना आपण कोणीतरी ऋषी आहोत असं जर सांगितलं तर कदाचित हे आपल्या जवळ येतील. काय सांगितलं तर, कारण माझी या जातीचे बरोबर माळकऱ्याला जर माळकरी भेटला तर आनंद होतो. नाही गंमत येते बरं का. आता काय मला नाईला यांनी दिलं वर चढून तिसऱ्या मजल्यावर. आता तिसऱ्या मजल्यावर जायचं म्हटलं मला दोन्ही मजले चढून तिन्ही मजले चढून द्यावं लागतं. आणि बायची बशी जागा आहे पायरीवर, हसल्यावर काही काही पायरीवर बसतात आणि काही त्या पोरच्या मध्ये ना त्या बाजूने ते नाही का कठाळ त्याला खेटून बसतात आणि ते बिचारे त्याच्या गोळा होऊन बसतात. मग त्यांचं चालू राहतं लाभरे बरकत रे, लाभरे बरकत रे. आणि तेवढ्यात माझं त्या पायरीवर चढायचं टाइम राहतं. एखादी म्हातारी पाहिजे ती काय म्हणते बाबा, तर बाबा आलं म्हणलं तिला फेकता येत नाही चढता येत नाही. आपणच खाली मान घाला निघून जाऊ नाही. जाऊ दे आपलं काय म्हणणं नाही, लावायचे लावा, तुम्ही लावायचे नसेल तेवढ्याच भागता पोताच्या पोत गेला आपलं काही म्हणणं बरोबर. कारण मी सोडा म्हणतो तुम्ही सोडणार तेव्हा कबूल झालं, तेव्हा सांगूच का आलं नाही. गोपाल कृष्ण शृंगी मुनींना असं वाटलं, त्या देवांगांना असं वाटलं जरी यांना आपण आपल्याच नाव ऋषी सांगितलं तर आपल्या जवळ ऐका. आता कोण आपण, हे म्हटलं कोण आपण. त्या देवांगणांनी बघितलं आणि आपल्या शरीराकडे बघून आपलं नाव बदलवलं. आता समजून घ्या काही काय, कारण या ग्रंथामध्ये खूप खालची भाषा वापरलेली राहते. पण तुम्ही सुज्ञ ऐकणाऱ्या आपल्या शरीरावरचे अवयव बघितले आणि त्यांनी आपलं नाव त्यांना सांगितलं. आमचं नाव आहे गलंड ऋषी. का, कारण जाऊ द्या पुरुषाच्या शरीराचा आणि स्त्रीच्या शरीराचा तो अवयवांचा बदल आहे बरोबर. म्हणून आमचं नाव असं आहे. आता ऋषी म्हटल्यावर मग त्या दोघांनी साष्टांग दंडवत केला एकमेकाला ऋषीच आहे म्हणून. मग त्या देवांगणांनी त्या शृंगी ऋषीचे हात धरले. तीही नग्न अवस्थेत याही आणि त्यांना घेऊन राजा दशरथाच्या वाड्यावर आले. पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये अग्निनारायण प्रसन्न झाले. त्यांनी प्रसाद दिला आणि तो प्रसाद वैशिष्ट्य म्हणून सांगितलं आता पटकन हा प्रसाद घ्या आपल्या 3 स्त्रियांना द्या. दशरथ राजाच्या 3 स्त्रिया, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी, या 3 स्त्रियांना द्या. पण त्याच्यामध्ये एक दासी होती, तिचं नाव मंथरा. ही बरोबर. आणि मंथरा जवळ गेली कैकेयीला म्हणली का ग आतापर्यंत सगळ्याला बोंब मारून सांगत होते, सगळ्यांना बोंब मारून सांगायची माझ्या नवऱ्याची मीच आवडते हे, मीच आवडते हे, मीच आवडते हे, मीच आवडते हे. पाय ना आधी प्रसाद कोणा दिला पाय. या मंथरा पुढं कळ लावतील. गावागावात गल्ली गल्ली मंथरा आहे. चांगलं जर कुटुंब चालू असलं ना, एखाद्याचं 2-5 भावांचं कुटुंब जर चांगलं चालू असलं ना आणि एखाद्या का मंथराच्या मनात आलं आणि मग ती मंथरा
त्या घरातल्या 2-5 जावा असतात ना, त्या 2-4 जावा त्या बिचाऱ्या बहिणीसारख्या वागतात. घरी काम करत असताना बरोबर करतात, हसत खेळत. शेतामध्ये जात असल्या का त्या बरोबर जातात, गप्पा मारी जातात. शेतामध्ये काम करता करता आनंदाने दिवसभर काम करतात. किती आनंद आहे त्या घरामध्ये. मग जावा जर बहिणीसारख्या वागल्या किती आनंद आहे. आणि ते असं कुटुंब असतं. पण एखाद्या मंत्राला पावत नाही, मग ती काय करते, त्याच्यातली एखादी एक भेटली का एकांतामध्ये, मग तिला म्हणते आणि मग ती मंत्राला तिला जवळ बोलून देते. का ग, मी माझा जन्म झाला तसा पाहते, ते मोठ्या काय माझ्या करते पायाला. सगळं धुणं तोच करायचं, भांडे तोच घासायचे, आथरून तोच टाकायचे, अंगणे तोच झाडायचं. मोठी पाय ना कशी गब्बरची गब्बर बसायची. आणि मग मंथराने एकदा कानामध्ये मंत्र दिला, हा मंत्र फिट बसतो कानातला. मग कानातला मंत्र मनात आला की संध्याकाळी तिच्या कपाळावर आड्या. आणि मग एकदा जेवण खावणं झाले तर मग हा मंत्र ती गोप्याला सांगते. गोपी कळला ना, गोपाल कृष्ण. आणि त्या गोप्याला म्हणते पटत का बया, त्यांचं किती चाललं चांगलं, किती पडील बँकेत असतील, किती असतील. आता त्याचे कशाचे बँकेत दादा, जे करतं त्यालाच माहिती आहे. घरातला कुटुंब चालवणारा माणूस आहे ना, अहो काय सांगावं तुम्हाला, कुटुंब चालवणारा माणूस यावेळेला जर आला ना तर चहा सुद्धा घेत नाही हो. तो चहा सुद्धा पित नाही 5 रुपयाचा. का, कारण त्याला कुटुंब चालवायचं आहे. पण मागच्या असं वाटतं या ना सगळं दाबूनच ठुलं काय झालं. मग त्या मंत्राचा मंत्र हिच्या कानात, हिच्या कानातला मनातून आला वाणी, वाणीतून फुकला गोप्याच्या कानात. दुसऱ्या दिवशी घराचं वाटलं. मी तर म्हणतो अशा मंत्राला येशीत न्यावा, नाही तर काय तुम्ही टांगायच्या काय तुम्ही कटून ठरवा. मला असं नव्हतं म्हणायचं टांगायचं, येशीत न्यावा आणि हळद कुंकू लावून पूजा करावा त्यांची. तर माझ्या आधीच तुम्ही म्हणतात येशीत नेऊन टांगावा. गोपाल कृष्ण जाऊ द्या. आता मंत्राला सांगितल्यामुळं काही काहीला राग आला, काही काही ते पात्र बाजूला फेकलं. तेवढ्यामध्ये एक घार आली आणि त्या घारीनं तो लोट्याला प्रसाद उचलला. कुठं नेला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला. अंजनीने तोषलीला, अंजनीने तोषलीला, अंजनीच्या तपासाठी महारुद्रा पाणपोटी, महारुद्रा अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. पात्र बाजू बारीक 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 टाळ. तो प्रसाद घार आली आणि त्या घारीनं पटकन तो उचलला आणि ऋषीमुख पर्वतावर अंजनी माता तप करीत असली होती असं, आणि तिच्या हातात नेऊन टाकला आणि पवन देवानं वरून आवाज दिला, अंजने पटकन खा आनंद होईल. आणि अंजनीने तो लगेच खाऊन टाकला तेव्हा वानरीने. राहिले 2 भाग. काय करावं म्हणून या दोघींना तिची दया आली आणि आपल्यातला अर्धा भाग देऊन टाकला. त्याचा परिणाम त्या 3ही स्त्रिया गर्भवती राहिल्या. तशा 4 स्त्रिया गर्भवती. किती, एक कौशल्य, सुमित्रा, कैकेयी आणि अंजनी. किती स्त्रिया गर्भवती राहिल्या, 4. बघता 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 7वा महिना लागला.
वशिष्ठ मुनीने सांगितलं, राजा आपल्या पत्न्यांना आता डोहाळे बघ विचार पुसावे, डोहाळे जाऊनी डोहाळे पुसावे. डोहाळे विचारायला का? डोहाळे म्हणजे काय माहितीये का? त्या गर्भावर जे संस्कार आलेत ना केले, ते संस्कार त्या स्त्रीच्या बाहेर उमटत असतात. डोहाळे मुलगा जर गर्भवत असलं, ते बाळ जर गर्भात असलं तर बऱ्याचशा स्त्रियांना डोळे लागतात. डोळे का? आता तुम्हाला काय सांगायला नको, डोळे लागतात की नाही? मग काय डोळे? मग कोणी म्हणतं आनबिडी, कोणी म्हणतं आण जरा राख. आता आमची तिथे एक अशी आहे, मी सांगत नाही, आता आमच्याच कुटुंबातली ती भाऊबंदाची, अहो गंधगुळीच ठुलेली ती ना माझी. खरंच ना दादा, मी देवीच्या मंदिरात आहे, पंढरपूरला जाऊन मी तू गंधगुळीचा खडा आणला आणि मला वाटतं आम्ही त्र्यंबकेश्वर वरले गेलो. तिकडून आलो, दुसऱ्या दिवशी पूजा करायची, बाईला विचारलं, म्हणलं गंधगुळी म्हणजे वैशीने खाऊन काढते एवढी. आता काय करते? दुसऱ्याच्या तिरून आणली खडा, खरी परिस्थिती आहे. का बरं खा? आता मी दिलं का बरं खाली? ती म्हणते तुम्हाला काय करायचं? बाई म्हणली तुम्हाला काय करायचं? आता तिला काय माहिती हे आपल्या पुढचं आहे म्हणून. मला जे समजायचं ते, आता हे डोळे काही माती खात्या बरोबर, एवढं तरी बरं नाही सकाळी गेलो खाते नाही. लिंबाचा पाला जाता जाता म्हणतो मी, गोपाल कृष्ण भगवान विनोदाचा भाग सोडून द्या. डोहाळे पुसले. एकीला विचारलं काय डोहाळे? तिनं सांगितलं सुमित्रेनं, वडिलांची सेवा करावं असं माझी इच्छा आहे, वडीलधाऱ्यांची सेवा करावं. तो भरत वडीलधाऱ्यांची सेवा करणारा जन्माला आला. कौशल्याला विचारलं काय डोहाळे? कौशल्य लगेच ताट उभे राहिले, लालबुंद डोळे झाले, केस विस्कटले आणि हात ती काय म्हणते, आणि रे धनुष्य मारी ना रावणा, लंका विभीषणा देईन मी. काय करीन? धनुष्य घेईन आणि रावणाला मारीन आणि विभीषणाला लंका देऊन टाकीन. हे तिचे डोळे होते. आता काही तर विचारत नका. तिने एकच सांगितलं, ज्येष्ठाशी धाडावी दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा, मोठ्यालाच वनवासात पाठवा वगैरे वगैरे. तो भागेल अशी डोळे विचारले. बघता बघता 9 महिने पूर्ण झाले आणि मग 4ही मुलांचा जन्म झाला. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, भरत लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो रामचंद्र भगवान की जय. अशा पद्धतीने राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म झाला. ऋषिमुख पर्वतावरती यांचा जन्म झाल्यावर 4 दिवसांनी, यांचा जन्म झाल्यावर 4 दिवसांना तिकडं जन्माला आले ते हनुमंतराय. आणि त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर कालांतरानं विश्वामित्रजींच्या आश्रमामध्ये राम आणि लक्ष्मणजी गेले. प्राटिकासारख्या राक्षसीने संवाद केला, अनेक राक्षसांचा संहार केला, यज्ञाचं रक्षण केलं. जनक राजाच्या कुळामध्ये पृथ्वीपासून जमिनीपासून जन्माला आलेली एक मुलगी त्यांना पिटीत सापडलेली होती. तिचं नाव होतं जानकी. तिला सीता म्हटलेलं आहे. तिच्या स्वयंवराचं ठरवलं. स्वयंवरामध्ये तिने असं संगीत पण होता, ह्या धनुष्याला शिवधनुष्याला जो कोणी करून त्याला जो चाप लावेल मी त्याच्याशी लग्न लावीन. म्हणून ते पण करण्याकरता अनेक राजे राजवाडे बोलावले. सगळे आले. विश्वामित्राला आमंत्रण दिलं. विश्वामित्रजी त्या ठिकाणी आमंत्रित केल्यामुळे तेही त्या ठिकाणी आले. आणि विश्वामित्र जे आले, विश्वामित्रजींच्या बरोबर राम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी आले. धनुष्याला बाण लावण्याकरता अनेक राजे उभे राहिले. कोणाकडून तो धनुष्य हल्ला नाही. शेवटी रावण आला. रावणाने धनुष्य थोडंसं उचललं, थोडंसं, पण त्याला अहंकार झाला, मी रावण आहे, मी रावण आहे, माझी बरोबरी कोणी करतात. आणि अहंकार आल्याबरोबर दाडकन खाली पडला आणि त्याच्या छातीवरती ते धनुष्य पडलं. कसं तरी अनेकांनी धरून उचललं, ते ठेवलं, वरती नेऊन ठेवलं आणि पुढे झालं. आता ते खरं गंमत अशी, पण आता रामायण सांगायला एवढा वेळ नाही.
त्याला मला 7 दिवस तुम्हाला रामायण सांगावं लागेल, तेव्हा खरं रामायण कळलं. तिचे धनुष्य पडलं होतं ना. कोणी म्हणतं अमक्यानं उचललं, कोणी म्हणतं तमक्यानं उचललं. वाल्मिकी रामायणात तसं नाही. ती सीता पळत आली, ती पोरगी, आणि तिनं हे फूल आहे ना, हे फूल यांनी कसं उचललं हळद, असं तिनं ते धनुष्य उचललं. कोणा आता नीट लक्षात घ्या, तुमचं डोकं चालवतं का पहा. जे धनुष्य बलाढ्य राजांना उचललं नाही, जे रावणाला उचललं नाही, ते सीतेने कशाने उचललं. अहो एका हातात नाही, ती लहान होती ना खेळायला 5 वर्षाची, ते लहान लहान पोराने कसा गोळा करतात त्या काठीचा, दोन्ही पायाच्या मध्ये काठी घ्यायची ना, असं पळायचं. ती सीता ते धनुष्य गोळा करून पडत होती लहानपणी, आणि ते कोणाला उचलं ना, कारण सीता किती ताकदवान असेल हो. सीतेची शक्ती सांगू का तुम्हाला. सीता एका खाल्ल्या आळीच्या वरच्या आळीच्या बाईची मुलगी का. अरे या धरणी मातेची मुलगी आहे ती, धरणी माता आहे ती, बरोबर. म्हणून तिचा गजर करा. सीता हिचं नाव काय माहिती का, भारत माता. धरणी माता आहे ती, साधी शक्ती असेल का तिच्यात. आणि मग शेवटी आता इथं कोणीच बलाढ्य राहिलं नाही, कोणी क्षत्रिय नाही, म्हणून जनक राजाला दुःख झालं, डोळ्यातून पाणी आलं. जनकजी म्हणतात बस सगळी पृथ्वी आता क्षत्रिय झाली का. एवढं ऐकलं आणि लक्ष्मणाला चढचढून राग आला. लक्ष्मणाची खाट आणून राहिले. रामानं हात दाबला बैस खाली. आणि बस हे एवढं राग व्हायचं टाइम नाही, होईल बरोबर काय व्हायचं ते. कारण क्षत्रियावरती जर आघात आला तर दुसऱ्या क्षत्रियाला सहन होत. आमचा सांगतो तुम्हाला, आम्हाला तुम्ही कोणी कसंही बोला, काय त्याचं वाटत नाही, आम्ही गप्प राहून घेतो. पण एखादं का म्हटलं बाबा वारकऱ्याबद्दल, पांडुरंगाबद्दल, तुकाराम महाराज असेच होते बाबा, ज्ञानेश्वर महाराज तसेच होते बाबा, नामदेव महाराजांचं काय खरं होतं बाबा, आणि पंढरपूरच्या देवाचं काय खरं, या तुळशीचं काय खरं, असं बास केलं देवा का सहन नाही होत आता ते आपल्याला, बरोबर. आपण जातीवंत वारकरी आहेत ना, आपण जातीवंत देवीचे भक्त आहे ना, मग देवीबद्दल जर कोणी काही बोललं तर सहन होईल का नाही. असं वाटतं याचे जिभेचे तुकडे करावेत का. तसं क्षत्रियाबद्दल बोलल्यामुळे लक्ष्मणाला जमत नाही झालं. चौथराला उठले, रामानं हात धरला, लक्ष्मणा बस खाली. भावाच्या आज्ञा बसले आणि प्रभू रामचंद्र परमात्म्याने हात जोडले आणि विश्वामित्राकडे बघितलं आणि विश्वामित्राने डोळ्यानं खुणवलं, उठा आता. प्रभू रामचंद्र उठले, विश्वामित्राजी आपलं दर्शन घेतलं, सगळ्या सभेचं दर्शन घेतलं, शिवधनुष्याजवळ गेले, शिवधनुष्याचं दर्शन घेतलं, एक प्रदक्षिणा घातली, दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली की देव सुद्धा आवडला होता, म्हणून प्रदक्षिणा घालावी, दर्शन घ्यावं. आणि सरळ धनुष्य उचलला, चाप लावला, काय धनुष्य पडलं. जिकडं तिकडं टाळ्या वाजायला लागल्या, स्वर्गामध्ये दुधुंबे वाजायला लागल्या, आनंदी आनंद झाला, पुष्पवृष्टी झाली, सीतामाई लाजली. पुष्पांचा हार घेतला, नटरंग नटरंग गती घ्यायची बोटा. सीता उठली, सीतेच्या चेहऱ्यावर आता किती आनंद आहे, किती आनंद आहे. कारण विश्वाचा मालक आहे तो राम, आणि त्याला आता त्याच्या गळ्यात वरमाळा घालायची.
सीताशी मंद मंद पावलं टाकत आली. मनामध्ये आनंदी आहे. रामाकडे बघते लाजते, रामाकडे बघते लाजते. लक्ष्मण जरा विचित्र, रामाला हसून पाहिजे. राम लक्ष्मण त्याचं भावाभावाचं प्रेम आहे. लक्ष्मणजी म्हणायचं दादा आली बर का. विश्वामित्र म्हटले लक्ष्मण अरे गप. गोपाल कृष्ण भगवान की अशा पद्धतीमध्ये सीता आली. वरमाळा घातली, प्रभूने वरमाळा टाकली दोघांचा. आणि मग तो विवाह सोहळा पार पडला सीतारामाचा. पुढे बऱ्याचशा दिवस त्या ठिकाणी राहिले. पुढे जाता जाता दशरथ राजा आपलं सगळं वराड घेऊन आले. सीतेसह प्रभू रामचंद्र आणि अयोध्येला गेले. बराचसा काळ झाला. त्यांच्या मनात आलं बस आता राज्यकारभार थांबवला पाहिजे. आपण आता एकांतात जाऊन देवाचं भजन करायला गेलो पाहिजे. दशरथ राजाच्या मनात हा शुभ संकल्प आला आणि त्यांनी लगेच सगळ्या मंत्र्यांना बोलवलं. सगळ्यांना सांगितलं आता उद्या रामाचा राज्याभिषेक करायचा आणि मला मात्र आता वानप्रस्थ घेऊन देवाचं भजन करण्याकरता निघून जायचं आहे. असं म्हटल्याबरोबर मंथरेला ती गोष्ट कळाली. मंथरा रात्रीच गेली आणि कैकेयीला काय सांगायचं कानात तेवढं सांगितलं. दुसऱ्या दिवशी कैकेयी म्हटले आता जमणार नाही, 14 वर्ष याला पाठवा, माझ्या मुलाला राजगादीवर बसवा. शेवटी नाईलाज झाला. पत्नीचं ऐकावं लागलं. रामाला 14 वर्षाचा वनवासाला जाण्याची आज्ञा दिली. प्रभू रामचंद्र परमात्मा 14 वर्षाचे वनवास भोगण्याकरता निघाले. त्यांच्याबरोबर सीताबाई चालली, त्यांच्याबरोबर लक्ष्मणजी चालले आणि भरत आणि शत्रुघ्न मात्र काही आधीच मामाच्या गावाला पाठवून दिले होते. आणि जर ते इथं असते ते सुद्धा गेले असते, पण ते तिकडं होते म्हणून हे 3 जण निघाले. आणि राजा दशरथाला त्याचा शोक अनावर झाला. राम कहे राम कहे राम, राम राम कहे राम. त्यावेळेला राजा दशरथ कैकेयीच्या जवळ गेला आणि कैकेयीच्या जवळ जाऊन राजा दशरथाने हात जोडले. धाडू नको वनी राम, कैकेयी धाडू नको राम, धाडू नको वनी राम, कैकेयी धाडू. रामदास लवकर राजा दशरथाच्या डोळ्यात पाणी वाहतंय. आपल्या बायकोजवळ गेला आणि कैकेयी त्याच्या समोर हात जोडले. राजा दशरथ आपल्या पत्नीला म्हणतो कैकेयी, अगं कैकेयी माझा प्राण घे. हा दशरथ तुला प्राण द्यायला तयार आहे. तू सांगशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. कैकेयी पण माझा प्राणापेक्षाही आवडणारा राम, त्याला वनात घालू नको ग, वनात घालू नको. रामा